इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत दोन समाजकंटकांनी घरावर दगडफेक करत बिअरच्या बाटल्या फोडून दहशत माजवल्याची घटना घडलेली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। संबंधित संशयितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सागर विजय जाधव राहणार ज्ञानेश्वरनगर पाथर्डी फाटा, प्रशांत खताळे, सागर डेमसे हे तिघे पूर्वी मित्र होते। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून त्यांच्यात किरकोळ वाद सुरू होता आणि या वादानंतर सागर जाधव यांनी संपर्क तोडल्याने डेमसे आणि खताळे यांना राग आला आणि या रागातून दोघांनी मद्यधुंद अवस्थेत हातात धारदार शस्त्रे घेऊन मध्यरात्री सागर जाधव यांच्या घरावर दगडफेक केली। यावेळी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच बिअरच्या बाटल्या फोडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, अशी तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणी सागर जाधव यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। जाधव काल दिनांक 14 तारखेला रात्री 3 वाजेच्या सुमारास प्रशांत खताळे आणि सागर डेमसे म्हणून हे 2 मुलं शिल्लक कुरापत काढून माझ्या घराजवळ आले। घरावर दगडं फेकले, बिअरच्या बाटल्या फेकल्या, घराचं नुकसान केलं, घरच्यांना जीव मारण्याची धमकी दिली। त्याच्यामुळे माझी फॅमिली पूर्ण घाबरलेली आहे। कृपया फक्त मला पोलिसांना एवढीच नम्र विनंती आहे की त्यांनी या घटनेचा व्यवस्थित पाठपुरावा करावा व मला न्याय मिळवून द्यावा। दरम्यान या घटनेतील संशयित सागर डेमसे याच्या विरोधात अंबड, सातपूर तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते आहे। काही प्रकरणात कारावास होऊन आल्याने परिसरात वारंवार हाणामारी, दहशतीचे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो आहे। त्यामुळे अशा व्यक्तींविरोधात कडक कारवाई करून परिसरातील शांतता राखावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।